हॅलो, हाय, मी लता. सर्व मैत्रिणींचं आणि सर्व ताईंचं मनापासून लता 96 ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज काहीच रेसिपी वगैरे काही नाही आहे. जो आहे थोडंफार क्लिनिंगची वगैरे आणि देवपूजा वगैरे ह्या गोष्टी मी आज शेअर करते. हा जो नेहमी बघता तुम्ही समोर टिपॉय असतो, तर टिपॉयचीच क्लिनिंग चालू आहे. तिथे जास्त करून थोडंफार बोलतात स्टोरेजसारख्या वस्तू माझ्या राहून जातात आणि भूमिकच्या बॅग वगैरे तिकडे आरामात राहतात. तर तिकडचा दर आठवड्यातून एक वेळा तर चादर वगैरे चेंज करून घेते आणि खालचा नीट ठेवते. जिथे राहते ना आता तिथे स्टोरेजचा माझा फार इश्यू आहे. म्हणजे घरामध्ये ना स्टोरेजला जास्त जागा नाही आहे. मग अशा ह्या सगळ्या गोष्टी मला उपयोगी पडतात की थोडंफार भूमिकच्या वगैरे ह्या त्या गोष्टी वगैरे राहून जातात. मग ती चादर आठवड्यातून वगैरे मी एक वेळा धुवून वगैरे घेते आणि अशा प्रकारे ना ती व्यवस्थित पिनअप करून घेते की चादर हालत नाही. कारण की ही मुलं ना सतरांदा हे काढ ते काढ तिकडून हे ते वगैरे करताना पूर्ण सगळं विस्कडून ठेवून देतात. चारी कोपऱ्यातून ना व्यवस्थित घडी घालून व्यवस्थित म्हणजे हे करून मी पिनअप करून घेते तिकडून की जशीच्या तशी ती चादर राहते की हालत नाही. की वरती पण वस्तू वगैरे ठेवतात, ह्यांची पण बॅग वगैरे असते वगैरे. तर आठवड्यातून ह्या गोष्टी माझ्या क्लिनिंगच्या चालूच असतात. आता ही एक मोठी बॅग आहे, त्याच्यामध्ये त्याचं इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत. मिस्टर माझे म्युझिशियन आहेत, मग इलेक्ट्रॉनिकचं वगैरे काही सामान त्यांचं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते त्याच्यात ठेवतात. ही बॉटल दाखवते की भूमिकच्या डोळ्यांना चष्मा आहे, तर सध्या ह्या औषधं चालू आहेत त्याला. आणि ही तेलाची बॉटल जो आहे त्याच्या डोक्याला चाळ का चावी असं काय म्हणतात नाही तसं ते झालं आहे. तर ते आयुर्वेदिकच्या डॉक्टरांनी तेल दिलेलं ते चालू आहे. आणि प्लॅस्टिकची पाल भूमिकच्या खेळण्यातली आहे, आणली हौशीने, आता हातच लावत नाही. ती त्यांनी पाल आणली तेव्हापासून घरामध्ये एक पाल आली आहे, तेव्हापासून तो खेळतच नाही त्या गोष्टींबरोबर. त्यानंतर घरात ताज पसारा बघितलं कसं, मग हे सगळं क्लीन करून घेते. तर आता फॅन पण झाडून घेते. दर आठवड्याला क्लीन करते वगैरे, पण खूप धूळ होते, खूपच धूळ होते. किचनमधला बाहेरच्या रूमचा आठवड्यातून एक वेळा फॅन वगैरे मी क्लीन करून घेते. फॅन झाडून वगैरे घेतला, त्यानंतर सगळा खालचा पसारा आवरून दोन्ही घरं वगैरे व्यवस्थित झाडून घेतली आणि लादी पुसायच्या अगोदर ओल्या कपड्यांनी फॅन वगैरे हे सगळं पुसून घेतलं. सगळी आज म्हणजे ही क्लिनिंग जो आठवड्याची होती तर सगळं एकदम नाही काढत, थोडं 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 करत राहते, कारण की एकदम पण प्रेशर नको. नंतर हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे. मिस्टरांनी आठवड्याच्या भाज्या होत्या त्या भाज्या वगैरे घेऊन आले. तर आठवड्याच्या एकदमच भाज्या आणते, रोजच्या भाज्या नसतात. आठवड्यातून किंवा 4-5 दिवसातून वगैरे एकदम भाज्या घेऊन येतो, फ्रीजला स्टोरेज करून ठेवते. कारण फळे भाज्या वगैरे सगळं काही घेऊन आले, पण ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच त्यांनी आणलंच नव्हतं. म्हणजे इतकं आणलेलं होतं तर ते पण आता मी असंच स्टोर करणार नाही आहे. तर ह्या भाज्या पण सगळ्या बास्केटमध्ये काढून ह्यासाठी घेते की ह्या आधी धुवून घेणार. पावसाळा पण चालू आहे तर डायरेक्ट स्टोर नाही करणार. सकाळी टिफिनच्या वगैरे गडबडीमध्ये आपण अशाच भाज्यांमध्ये तेवढा वेळ वाचतो वगैरे. मग आता हे क्लीन करून ओढणीवरती एका सुती कपड्यावरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती भाज्या सुकवून घेऊन मग स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार की मग सकाळचं खूप बरं पडतं की टेन्शन येत नाही. बटाटे वगैरे आणले, पण बाकीची कोथिंबीर वगैरे काही आणलंच नाही. मग ही क्लिप मी दुसऱ्या दिवशीचीच ॲड करते. मी शूट काही त्यानंतर घेतलं नव्हतं वगैरे, कोणता व्हिडिओ बनवला नव्हता. देवपूजा वगैरे करून घेतलेली, तर म्हटलं ते सुद्धा शेअर करावं वगैरे. तर सगळं देव म्हणजे क्लीन वगैरे करून घेतलेलं होतं. तर एक डिटेल्समध्ये मी आज हा व्हिडिओ शेअर करते. तर उद्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये ना मी डीपली वगैरे देवारं वगैरे कसं क्लीन करते तोही व्हिडिओ मी आवर्जून शेअर करेन. मी आधीच्याही व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत, पुन्हा मी शेअर करेन. उद्या आहे आषाढी एकादशी, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी बघायला भेटेल. तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व ताईंना मैत्रिणींना मनापासून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
अशी ही रोजची देवपूजा आहे माझी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जो आहे त्या गोष्टी दाखवते तुम्हाला की जो काही देवाऱ्यामध्ये म्हणजे देव वगैरे आहेत म्हणून मी आज एकदम जवळून दाखवले आहेत. पुढचा व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये नक्की मी सांगेल ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हे आता उंबरठ्याचं लेपनाची तयारी करते. ते इथे मी हळद घेतलेली आहे, थोडंसं कुंकू आहे, अष्टगंध घ्यायचं. इथे गंगाजल घेऊ शकता, आता माझ्याकडे गंगाजल नाही आहे. आणि गौमूत्र आणि पाणी घ्यायचं आहे. नॉर्मली गुलाब पाणी वापरू शकतो, म्हणजे जसं की असं नाही, थोडंसं गौमूत्र आणि पाणी वगैरे असलं तरी होऊन जातं. नाहीतर गुलाबजल आहे, गंगाजल आहे, ह्या सगळ्या गोष्टी घालून ह्याचं लेपन तयार करायचं. थोडं थोडं पाणी घालून लेप चांगला तयार करून घेतला आहे मी. आणि ह्या वेळेला ना पातळच ठेवणार आहे, नाही तर नेहमी ना असं मीडियम ठेवते, जास्त पातळ नाही ठेवत, घट्टही नाही ठेवत. पण ना लहान मुलं वगैरे येता जाता काय करतात की लहान मुलांना कळत नाही, ते उंबऱ्यावरतीच पाय देतात. किती वगैरे सांगितलं वगैरे ना, ते खेळण्याच्या नादामध्ये त्यांचा पाय उंबऱ्यावरच असतो, मग त्या खपल्या पडल्यासारखं सगळं निघतं. म्हणून ह्या वेळेला म्हटलं पातळच लेपन हे केलेलं आहे. आणि तेवढीच चौकट जितकं आहे ना ते तेवढंच लेपन केलेलं आहे, नाही तर पूर्ण उंबरा भरून मी लेपन करायची उंबरठ्याची पूजा वगैरे करताना. पण मुलं वगैरे ना संध्याकाळची खेळायला वगैरे येतात ना, मग त्यांचं सगळं ते येता जाता सत्रांत त्या उंबरावरच पाय असतो. म्हणून ह्या वेळेला जेवढी चौकट आहे ना दाराची तेवढंच मी लेपन करून घेतलेलं आहे. आणि चांगलं म्हणजे पातळ लेपन केल्यामुळे ना व्यवस्थित ह्या वेळेला हे झालंय की त्याच्या अशा खपल्या वगैरे पण नाही पडल्या चांगल्यापैकी, म्हणजे ह्या वेळेचं. आणि लेपन पण राहिलं वगैरे, नाही तर ना असं सुकलं वगैरे ना तर त्याच्या अशा खपल्या निघायच्या. आठवड्यातून 3 दिवस मी अशी उंबऱ्याची पूजा करते. मंगळवारे, गुरुवारे आणि शनिवार, आणि अमावस्या आणि पौर्णिमेला करते. तर आजचा व्हिडिओ मी एवढाच केलेला आहे, बाकी आज काही शूट केलं नाही आहे. कसा वाटला व्हिडिओ आवर्जून कमेंट करा. इथेच व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.